नमस्कार. माझं नाव डॉक्टर अभिजित लोढा आहे. मी पवार साहेबांना बघतो आहे. थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे. आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू. आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही. आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं असेल ते ठरवू. थोडंसं मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत. काळजी करण्यासारखं काही आता तरी काही नाही. आणि पवार साहेब आता रूम मध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही आहेत. See, because of physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. He is admitted to a private room, and at the moment all the vital parameters are stable. What is the reason they have been admitted? By vital parameters you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal. It is because of physical exertion 2-3 दिवसापासून त्रास असेल. सरांच्या 2-3 दिवसापासून त्रास आहे. नाही बोलतायत सर, बोलतायत. 2-3 तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल. नाही असं तर मला माहित नाही काही. इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आल्यावरतीच आपल्याला कळेल. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका.